विजन क्लिअर झालं, की काय विजनने बिझनेस करायला पाहिजे. बऱ्याचशा छोट्या-छोट्या गोष्टी शिकायला मिळाल्या. अ, बिझनेसकडे बघण्याचा जो अँगल आहे, ज्याच्यामुळे तुम्ही कशाला प्रायोरिटी दिली पाहिजे, कशाला नाही दिली पाहिजे. कुठच्या प्रकारे बघितलं खूप पॉझिटिव्ह ॲटिट्यूड म्हणजे जेव्हा-केव्हा मी तुमच्याशी फोनवर बोलताना पण एखादं निगेटिव्ह काहीतरी मी बोलायचो त्याच्यावरती तुमचं जे उत्तर असायचं, खूप पॉझिटिव्हली ते कसे बघितली पाहिजे त्या गोष्टीला. अ, त्या छोट्या-छोट्या पॉझिटिव्ह गोष्टी शिकलो. त्यानंतर एआय, LinkedIn अ, ह्याच्यावरती थोडीशी माझं नॉलेज कमी होतं. तर तुमच्या LinkedInच्या सेशनमधून ते आलं. त्यानंतर बिझनेस करताना म्हणजे हे सेशन्स घेण्या अगोदर अ, मी माझा बिझनेस फार मोठ्या लेव्हलला घेऊन जाण्याचा विचार नव्हता, प्लॅन नव्हता, की आहे त्याच्यात 1-2 स्टेप वरतीपर्यंत जाऊन ते सॅटिस्फॅक्शन लेव्हल हे असं माइंडमध्ये होतं. पण आता जो बिझनेस ग्रो करण्याचा, नेक्स्ट टू नेक्स्ट लेव्हलला घेऊन जाण्याचा जो माइंडसेट झालेला आहे, तो ह्या 12 सेशन्समध्ये झालेला आहे. त्यानंतर व्हॉट डिड आय डू डिफरंटली? येस, डेफिनेटली जे थिंकिंग प्रोसेस आहे ते चेंज झालेलं आहे. अ, म्हणजे जसं आता म्हटलं, की बिझनेस मोठ्या लेव्हलला त्यामुळे आता आता जेव्हा हे प्लॅनिंग करतोय तुम्ही जेव्हा सांगताय 27-28चं प्लॅनिंग करा, 26-27चं प्लॅनिंग करा. त्यामध्ये एक्सपान्शन हा एक मोठा विषय आलेला आहे. जे काही तुमच्या डोक्यात आहे ते पेपरवरती येऊ द्या आणि मग त्याचं इम्प्लिमेंटेशन होऊ द्या. ते एक त्याच्यामध्ये नवीन शिकायला मिळालं आणि त्यानुसार कसं काम करायचं हे तुम्ही आम्हाला सांगितलं. सो डेफिनेटली हे डिफरंट आहे जे आम्हाला माहीत होतं. आम्ही समजून होतो आम्हाला सगळं कळतंय. त्यानंतर एक फायनान्शियल जो पार्ट असतो त्याची क्लॅरिटी खूप चांगल्या प्रकारे आली, की तो कसा मॅनेज करायला पाहिजे. सो छोट्या-छोट्या ह्याच्यातून तुम्ही आम्हाला सांगितलात केस स्टडी बाकीच्यांबरोबर बसून त्यांच्या केस स्टडी ऐकून पण खूपशा गोष्टी शिकायला मिळाल्या. तुमचा तो मास टू क्लासचा जो थॉट आहे, त्याच्याने पण एक खूप चांगलं क्लिअर विजन मिळालं, की आपण कसं करायला पाहिजे. त्यानंतर जो मी मगाशी सांगितलं तसं 27-28 म्हणजे बिझनेस प्लॅनिंग जे करायचं आहे, ते शिकायला मिळालं. अजून बऱ्याच काही गोष्टी असतील आता ताबडतोब आठवत नाहीये. पण डेफिनेटली एखादा बिझनेस ग्रो करण्यासाठी त्याचे सगळे जे तुम्ही जे स्पोक्स सांगितले त्याच्यावरती कसं काम करायला पाहिजे. ऑपरेटर टू ऑर्केस्ट्रेटरला स्वतःला घेऊन जाण्यासाठी स्वतःला तुम्हाला काय-काय लेव्हलला काम करायला पाहिजे. या सगळ्या गोष्टी शिकायला मिळाल्यात अँड त्याच्यासाठी तुम्हाला खूप थँक यू. अँड अनदर बिझनेस ओनर आस्क्ड यू तर मी डेफिनिटली सांगेन, की तुम्हाला जर बिझनेस माइंडसेट स्वतःचा बनवायचा असेल, तर डेफिनेटली परिण सरांचे सेशन्स अटेंड करा. थँक यू व्हेरी मच.